देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। उद्या सकाळी 10:30 ते 12च्या दरम्यान धाराशिव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते आणि त्या सभेची जय्यत तयारी धाराशिवच्या सभास्थळी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा टेंट मारलेला आहे। जवळजवळ 1 लाख लोक या ठिकाणी बसण्याची सुविधा केलेली आहे। त्याच बरोबर पोलीस डिपार्टमेंट असेल, नॅशनल कोड असेल, स्टेट लेवलचा कोड असेल, डिस्ट्रिक्ट कोड असेल, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। सर्व तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच ह्याच्यावर पार्श्वभूमीवर आपल्याबरोबर बोलण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आहेत। काय सांगाल काका, कशा पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे? उद्या राष्ट्रगौरव सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांची धाराशिव येथे सभा होणार आहे। या सभेची पूर्णपणे तयारी आतापर्यंत झालेली आहे। या सभेला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून साधारण 1 लाखापेक्षाही जास्त लोक या सभेला उपस्थित राहतील आणि आपल्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी उद्या आम्ही आदरणीय मोदी साहेबांना निवेदन करणार आहोत, मागणीही करणार आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये। आणि या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जो अनुशेष भरून राहिलेला आहे, पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, या सर्व बाबी संदर्भात माननीय मोदी साहेबांना आम्ही उद्या सगळेजण मागणी आणि साकडं घालणार आहोत। लोकांना काय आवाहन करू? लोकांनी या सभेसाठी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि आमच्या ज्यांच्यासाठी ही निवडणुकी लोकसभेसाठी माननीय आमच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्यासाठी या सभेचं आयोजन केलेलं आहे। त्यांना बहुमतानं निवडून देण्यासाठी म्हणून आदरणीय मोदीजी आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त महिला, भगिनी, युवा या सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आव्हान मी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष या नात्यानं करतो। मंत्रिमंडळ कोण कोण आहे? उद्या सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब हे उपस्थित राहणार आहेत यासाठी। एकंदरीतच महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ मोदी उद्या धाराशिवमध्ये येत आहेत। पण मोदीची सभा झाल्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेचं जे मत आहे ते परिवर्तन करण्यास कितीपत मोदीची सभा कारणीभूत ठरते हे पाहणं गरजेचं आहे। श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव।